लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडते आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात देण्यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक आदेश देण्यात यावेत, या मागणीचे निवेदन लासलगाव शहर विकास समितीच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलं आहे. निवेदनामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार रोख आणि ऑनलाईन अशा दोन्ही पेमेंट पद्धतींचा कायदेशीर आणि व्यवहार्य पर्याय उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर कोणत्याही आडते किंवा व्यापाऱ्याकडून विशिष्ट पेमेंट पद्धती स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव किंवा सक्ती केली जाऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. लासलगाव बाजार समिती ही कांदा खरेदी विक्रीसाठी देशभरात प्रसिद्ध असून नाशिक जिल्ह्यासह परिसरातील हजारो शेतकरी या ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी येतात. शेतमाल विक्रीनंतर बियाणे, खते, कीटकनाशके, पेट्रोल, डिझेल, शेती अवजारं, किराणा आणि वाहतूक खर्चासाठी शेतकऱ्यांना अनेकदा याच दिवशी पैशांची आवश्यकता असते. मात्र ऑनलाईन पेमेंट उशिरानं किंवा दुसऱ्या दिवशी खात्यावर जमा झाल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे. लाखो शासकीय आणि कायदेशीर नियमांचा विचार करून शेतमाल विक्रीनंतर 10 ते 15 हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोख स्वरूपात आणि उर्वरित रक्कम ऑनलाईन पद्धतीनं देण्याची व्यवहार्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी समितीनं केली आहे. त्याचबरोबर शेतकरी, व्यापारी, मजूर, वाहतूकदार आणि स्थानिक व्यावसायिकांची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा काढावा. लासलगाव आणि परिसरातील इतर बाजार समित्यांमध्ये शेतमाल आवकेचा तुलनात्मक अभ्यास करावा आणि शेतकरी इतर बाजारपेठांकडे वळत असल्यास त्यामागील कारणांचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. लासलगाव बाजार समिती ही केवळ शेतमाल खरेदी विक्रीचं ठिकाण नसून शेतकरी, व्यापारी, हमाल, वाहतूकदार आणि स्थानिक व्यावसायिकांच्या उपजीविकेचं प्रमुख आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे शेतकरी हिताचा पारदर्शक व्यवहार आणि कायदेशीर निर्णय घेऊन लासलगाव बाजारपेठेची विश्वासार्हता आणि कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी लासलगाव शहर विकास समितीचे प्रकाश पाटील, राजेंद्र कराड, संदीप उगले, प्रमोद पाटील, चंद्रकांत निटाटे हे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, जिल्हाधिकारी नाशिक, उपनिबंधक जिल्हा सहकारी संस्था आणि नाशिक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस स्टेशन, त्याचबरोबर सभापती आणि सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि अध्यक्ष मर्चंट असोसिएशन लासलगाव यांना देण्यात आल्या. लासलगाव मार्केट कमिटीला एवढं सांगू इच्छित आहे की जे तुम्ही शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने जे रक्कम देत आहे, पेमेंट देत आहे, त्यामुळे लासलगावच्या बाजारपेठेला खूप मोठा फरक पडला आहे. तुम्ही त्यांना रोख स्वरूपात पैसे द्यावा ही आमची एवढी विनंती आहे, जेणेकरून लासलगावमध्ये चलनवलन सगळी जी पैशाची आहे ती व्यवस्थित चालेल, एवढी आमची रिक्वेस्ट. मार्केट कमिटीने ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देणं चालू केलं आहे, पण ह्या पेमेंटबरोबर लासलगावातील सामान्य छोटे व्यापाऱ्यांचे धंद्यामध्ये फार परिणाम जाणवतो आहे. सरकारच्या नियमावलीप्रमाणे ऑनलाईन ठेवणं योग्य आहे का नाही आहे हा आर्थिक आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. त्या प्रश्नाला न हे करता आपला व्यापार आणि लासलगाव कसं उन्नतीकडे जाईल ह्याकडे ह्या गावाने बघावं, व्यापाऱ्याने बघावं, राजकीय लोकांनी बघावं, लोकप्रतिनिधींनी बघावं, विशेषतः सगळ्या पत्रकारांनी विशेष नोंद घ्यावं की गावाचा व्यापार कमी होत चालला आहे. ऑनलाईन हा विषयापेक्षा गावात पेमेंट जर एकमेकांमध्ये रोख आला तर चलन चांगल्या पद्धतीने फिरल आणि छोटे व्यापारी आपले जगतील आणि गाव पुन्हा प्रसन्नित वातावरणात व्हावी अशी माझी सर्वांना शुभेच्छा आहे. नम्र विनंती, याच्यातून मार्ग काढावा. थोडे शेतकऱ्यांच्या हातात रोख पैसे जर दिले, पेट्रोल टाकणे, चहा पिणे, किराणा नेणे अशा गोष्टीचा फार उपयोग होऊ शकतो अशी माझ्या मनाची इच्छा मी तुमच्यापर्यंत मांडत आहे. धन्यवाद. ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे, परंतु या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकरी बांधव जे माल घेऊन येतात विक्रीसाठी त्यांना ऑनलाईन पेमेंटची सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे लासलगाव परिसरात आपण पाहतात ही मुख्य बाजारपेठ आहे.
या ठिकाणी अक्षरशः सर्व दुकानदार हे बोलीसाठी सुद्धा महाग झालेले आहे. अशी परिस्थिती लासलगावच्या बाजारपेठेत झाली आहे. तरी आम्ही प्रशासनाला विनंती केली की आपण ऑनलाईन पेमेंट करा. ज्या शेतकऱ्यांना लागतं त्यांना ऑनलाईन करा, परंतु ज्या शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पेमेंट लागतं अशा शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देण्यात यावे. त्याचे कारण असे की लासलगाव परिसराचे जे दुकानदार आहेत त्या दुकानामध्ये शेतकरी बांधवांनी माल विकल्यानंतर इथे कापड दुकानं असो, चप्पल दुकान असो, किराणा दुकान असो किंवा कापड दुकान, किराणा दुकान, चप्पल दुकान हे सर्व व्यावसायिक छोटे छोटे व्यवसाय असो, चहा दुकानाचं हॉटेल असो या ठिकाणी जाऊन खरेदी करतात. आणि तसेच शेत उपयोगी जे माल आहे, खताचे दुकान असो, बी बियाणे असो किंवा डिझेल नेण्यासाठी असो शेतीसाठी, तर त्यासाठी शेतकरी बांधव या ठिकाणी खरेदी करतात. परंतु त्यांना पैसे नाही भेटल्यामुळे रोख ऑनलाईन पेमेंट हे दुसऱ्या दिवशी खात्यावर होतं. शेतकरी बांधवांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या परिसरात जी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना खरेदी करावं लागतं. त्यामुळे लासलगावच्या बाजारपेठवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. तरी आम्ही प्रशासनाला या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो. काल गिरीश भाऊ महाजन यांनाही आम्ही भेटलो, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश काढलेले आहे की ही सक्ती बंद करा. तसेच या लासलगाव येवला विधानसभेचे लोकप्रिय नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनाही आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो, तसे आम्ही सर्वांना निवेदन दिलेलेच आहे. तर भुजबळ साहेबांनी लासलगाववर चांगले लक्ष घालावं, कारण लासलगावची परिस्थिती भुजबळ साहेब आपणच येऊन एकदा डोळ्यांनी पाहावी अशी मी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो. आणि या ठिकाणी 8 ते 10 दिवसात प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर या ठिकाणी कुठलंही आंदोलन होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाने असेल. त्यांनी नोंद घ्यावी, कारण खूप वाईट परिस्थिती झालेली असेल. त्यामुळे तातडीने याकडे लक्ष द्यावे एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वीज न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.